आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। आज सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर विविध संघटनांची निवेदने स्वीकारत संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून कार्यवाहीबाबत सूचना दिल्या। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला शासकीय विश्रामगृहावर विविध संघटनांसह नागरिकांची निवेदने स्वीकारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या वतीनं अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, संचालक प्रशांत काटे, उदय निचिते यांच्या शिष्टमंडळानं वर्ग 2 सत्ता प्रकारातील जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठीची अधिसूचना तसंच कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक विकास आराखडा फेरसुनावणी अहवाल या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी यावेळी त्यांनी सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संबंधित विषयांबद्दल चर्चा करत असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्याशीही मोबाईलवरून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली। मुस्लिम बोर्डिंगचे अधीक्षक कादर मलबारी यांनी लक्षतीर्थ वसाहतीमधील मदरसा हटवल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं। खाजगी क्लासेस कृती समितीच्या वतीनं केंद्र सरकारनं खाजगी क्लासेससाठी लागू केलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीचं निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर केलं। यावेळी प्राध्यापक सुभाष देसाई, प्राध्यापक अतुल निंगुरे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध संघटना तसंच नागरिकांच्या मागण्या समजून घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या। यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, ए.वाय. पाटील, आदिल फरास, राजू लाटकर, विनायक फाळके, जहिदा मुजावर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।